गौरव आणि प्राची लहानपणापासून एकत्र होते. गौरवला प्राची लहानपणापासूनच आवडायची आणि तो हळूहळू तिच्या प्रेमात पडला. गौरवचे घर प्राचीच्या घरासमोरच होते. ज्यावेळी गौरव व प्राची अगदी लहान होते ते एकत्र खेळायचे, एकाच शाळेत जायचे. दोघेही लहानपणापासूनच एकत्र वाढले आणि चांगले मित्रसुद्धा बनले. हळूहळू दोघेही एकत्र मोठे होत होते. काही वर्षांनी गौरवची 12वी आणि प्राचीची 11वीची परीक्षा आली होती. आता 12वी नंतर प्राचीपासून वेगळं व्हावे लागणार अशी भीती गौरवला होती. म्हणूनच गौरव पहिला पेपर द्यायला गेला तेव्हा त्याने पेपरमध्ये काहीच लिहिले नाही आणि हे प्रत्येक पेपरमध्ये त्याने तेच केले आणि त्यामुळे तो झाला नापास. आणि जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचा निकाल पाहिला तेव्हा त्याला सर्व विषयात अगदीच कमी मार्क आल्याचे दिसून आले आणि मग वडिलांनी त्याला खूप मारले. पण यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही, कारण तो आता प्राचीसोबत असेल या विचारानेच खुश झाला होता. एके दिवशी प्राचीने गौरवला विचारले, "तू अभ्यास केला तरी कसा?" तेव्हा गौरव बोलायला लागला की मला माहीत नाही. तेव्हा प्राची हसायला लागली आणि म्हणाली की सगळ्या विषयात कोणाला 0 मार्कच मिळतात का? पण प्राचीला खुश पाहून गौरवही स्वतःच हसायला लागला. त्याने अजूनपर्यंत प्राचीला सांगितलेले नव्हते की त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे ते. त्याला वाटत होतं की प्राची त्याच्या खूप जवळ आहे, त्यामुळेच तिचेही त्याच्यावर प्रेम असेल. आता दोघेही बरोबर क्लासमध्ये बसायचे आणि त्यानंतर वर्षभर गौरवने प्राचीला एकाही मुलाशी मैत्री करू दिली नाही. कोणताही मुलगा तिच्याशी बोलायला तरी आला तरी त्याला राग यायचा. आणि मग बघता बघता 1 वर्ष निघून गेले. दोघेही 12वीत चांगल्या मार्कांनी पास झाले. आता प्राचीने गौरवला विचारलं, "तू पुढे काय करशील?" गौरव बोलतो की "तू जे काही करशील ते मी तुझ्यासोबतच करेन." आणि मग प्राची बोलते, "मला MBA करायचं आहे." त्यावर गौरव बोलला, "ठीक आहे, आपण तेच करू." आणि मग दोघांनीही प्रवेश घेतला त्याच कॉलेजमध्ये आणि एकत्र कॉलेजला सुद्धा ते जाऊ लागले. काही दिवस गेले आणि तेथे त्यांना नवीन मित्र मिळाले. पण गौरवला कोणत्याही मित्राची गरज नव्हती, कारण तो प्राचीसोबतच खुश होता. पण प्राचीने नवीन मित्र बनवले, ज्यामुळे गौरवला आता त्रास होऊ लागला होता. वर्धन नावाचा एक मुलगा होता जो खूप स्मार्ट दिसत होता. प्राचीला वर्धन आवडत होता आणि त्याला तिचा बॉयफ्रेंड बनवण्याचा विचारसुद्धा सुरू होता. पण प्राचीने हे गौरवला काही कळू दिलं नाही आणि काही दिवसांनी प्राचीने वर्धनला प्रपोज केलं आणि वर्धननेही प्राचीचे प्रपोज स्वीकारले. पण गौरवला याची काहीच कल्पना नव्हती आणि काही दिवसांनी संपूर्ण वर्गाला हे कळलं की प्राची वर्धनची मैत्रीण आहे. एके दिवशी गौरव वर्गात बसला होता आणि वर्गातील मुले आपापसात बोलत होती आणि बोलत असताना दोघेही म्हणू लागले की वर्धनची गर्लफ्रेंड प्राची आहे. गौरवने हे ऐकून दोघांना म्हटलं, "तुम्ही हे काय बोलत आहात?" त्यावर ती मुले म्हणाली, "प्राची तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. तीच वर्धनची मैत्रीण झालेली आहे. संपूर्ण वर्गाला हे माहीत आहे. तुला हे माहीत नाही का?" त्यावर गौरवला खूप राग आला आणि तो दोन्ही मुलांशी भांडू लागला. इतक्यात प्राची आली आणि गौरवला भांडताना पाहून विचारू लागली की "काय झालं? काय भांडतोयस तू? दोन्ही मुले काय म्हणतायत? तुझ्या मित्राला विचार." गौरव रागाने प्राचीला विचारतो, "वर्धन आणि तुझ्यात काय प्रकरण आहे?" प्राची म्हणते, "सॉरी, मी ते तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं." हे ऐकून गौरव रागाने वर्गातून निघून गेला आणि थेट तो वर्धनकडे गेला आणि त्याला प्राचीपासून दूर राहण्यास त्याने सांगितले. पण वर्धननेही सांगितलं की ती माझी मैत्रीण आहे, मी तिच्यापासून का दूर राहू? यावर दोघांची भांडणे सुरू झाली आणि हे कोणीतरी जाऊन प्राचीला सांगितलं. ती धावत धावत त्या दोघांकडेही गेली आणि त्यांना वेगळं केलं आणि गौरवला म्हणाली, "तुला काय झालं आहे? तू वर्गातही भांडत होतास आणि आता तू इथेही भांडत आहेस." यावर गौरव म्हणाला, "तू एकतर माझ्याशी बोल किंवा ह्याच्याशी बोल." त्यावर प्राची म्हणाली, "हे तू काय बोलत आहेस?" पण गौरव ऐकायला काही तयारच नव्हता. त्यावर प्राची बोलते, "मी वर्धनशिवाय राहू शकत नाही." हे ऐकून प्राची आपल्यासाठी काहीही करू शकते हा गौरवचा अभिमान तुटला होता आणि तो तसाच तेथून निघून गेला आणि वाटेत खूप रडू लागला.
त्याने तिचा नंबर देखील डिलीट केला आणि कॉलेजला जाणे बंद केले. 2-3 दिवसांनी प्राची गौरवला भेटायला त्याच्या घरी गेली आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागली. सॉरी म्हणाली, पण गौरव प्राचीशी फारसा काही बोललाच नाही. हळूहळू दोघेही वेगळे झाले आणि मग मैत्री त्यांची जवळपास संपुष्टातच आली. प्राचीसुद्धा वर्धनसोबत खुश होती. त्यामुळे तिला खुश पाहून गौरव प्राचीपासून दूरच राहू लागला. गौरवला समजले होते की बळजबरीने कोणाचे प्रेम मिळवता येत नाही. तब्बल 1 वर्षानंतर प्राची रडत रडत गौरवकडे आली. तेव्हा गौरव गच्चीवर होता. प्राची टेरेसवर गेली आणि त्याच्यासमोर जोरजोरात रडू लागली आणि गौरवला मिठी मारली. गौरवने विचारलं, काय झालं? प्राची बोलते, आज मी वर्धनला एका मुलीसोबत रंगेहात पकडले. तो मला फसवत आहे. गौरव बोलतो, रडू नकोस. आता पुन्हा एकदा. मग दोघांची मैत्री पूर्वपदावर आली होती. प्राची वर्धनपासून आता दूर राहू लागली होती. त्यामुळे गौरवला पुन्हा एकदा वाटू लागलं की आता प्राची मला मिळेल. त्यामुळे वेळ न घालवता गौरवने प्राचीला प्रपोज करण्याचा विचार केला आणि तिला प्रेमपत्र लिहून ते प्राचीला द्यायचं असा निर्धार केला. गौरवने आपले प्रेमपत्र प्राचीला देण्याआधीच प्राची गौरवला आनंदाने म्हणू लागली की वर्धन आला होता आणि त्याने माझी माफी मागितली. तो रडतसुद्धा होता आणि त्याच्याशी लग्न करायला तो सांगत होता. हे ऐकून गौरव प्राचीला म्हणू लागला, तू आता खुश आहेस ना? प्राची म्हणते, होय, मी खूप आनंदी आहे. गौरवने प्राचीला खोटे स्माईल दाखवले आणि तेथून निघून घरी गेला. खूप रडला. जवळपास 1 महिन्यानंतर प्राचीची एंगेजमेंट होती. पण गौरव त्या दिवशी घरी निघून जातो आणि रडत बसतो. आणि मग प्राची आपल्या नशिबातच नाही हे त्याचे मन तर समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा गौरवचे प्रेम अपूर्ण राहिले. इकडे प्राची गौरवला शोधत होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. म्हणून प्राची गौरवच्या खोलीत गेली, पण तो खोलीतही नव्हता. पण तेथील टेबलावर एक पत्र सापडले, ज्यावर लिहिले होते, माझे तुझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे. कोणी तुझ्याशी बोललं किंवा तुझ्याशी मैत्री केली तरी मला ते आवडत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. मला माहिती आहे की 12वीमध्ये सुद्धा मी तुझ्यासोबत अभ्यास करण्यासाठी पेपरमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? नंतर प्राचीचे भान हरपते. यावर काय करावं हे प्राचीला कळतच नाही. प्राची गौरवचा विचार करत राहिली आणि वाट पाहत राहिली, पण तो कुठेच दिसला नाही. आणि मग शेवटी तिची एंगेजमेंट होते. त्यानंतर सकाळी गौरव येतो आणि घरी सांगतो की तो मित्राच्या घरी थांबला होता आणि येऊ शकला नाही. सकाळी प्राची गौरवकडे जाते आणि पत्र दाखवते आणि म्हणते, हे काय आहे? गौरव बोलतो, काही नाही. आणि तो ते पत्र घेतो आणि फाडतो आणि म्हणतो, या सर्व जुन्या गोष्टी आहेत आणि मला माफ कर. मी तुमच्या एंगेजमेंटला येऊ शकलो नाही. प्राचीला कळत होतं की गौरव खुश नाही, पण प्राचीनेही गौरवकडे कधीच त्या नजरेने पाहिले नाही. ती त्याला नेहमी आपला मित्र मानायची. पण प्राचीला वाईट वाटू नये म्हणून गौरव प्राचीसमोर स्वतःला आनंदी दाखवायचा. काही दिवसांनी प्राचीचे लग्न होते. लग्नातील सर्व कामे गौरवने केली आणि स्वतःला आनंदी दाखवत आतून तो रडत राहिला. गौरवला वाटले होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम केले पाहिजे असे काही नाही. तिला हक्क आहे तिच्या आवडीची व्यक्ती निवडण्याची. त्यामुळेच गौरव खुश होता आणि आपल्या प्रेमाला अपूर्ण होताना तो पाहत राहिला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.